कोल्हापूर पतसंस्थांना नवसंधी, ठेवींना विमा, यूपीआय वापर, 40 प्रकारची कामे पतसंस्थांना दिली जावी यासाठी संसदेत पाठपुरावा केला जाईल. खासदार धनंजय महाडिक. मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या महिला मेळाव्यात खासदार धनंजय महाडिक यांनी पतसंस्थांसाठी मोठ्या घोषणा केल्या. त्यांनी सांगितलं की पतसंस्थांमधील ठेवींना 5 लाख रुपयांचा विमा संरक्षण, यूपीआय प्रणालीचा वापर करण्याची परवानगी तसेच गावातील सेवा सोसायट्यांना दिली जाणारी 40 प्रकारची कामे पतसंस्थांना दिली जावी यासाठी संसदेत पाठपुरावा केला जाईल. या मेळाव्यात खासदार महाडिक यांचा सहकार रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तर फेडरेशनच्या राज्य महिला अध्यक्षपदी सौ अरुंधती महाडिक यांची निवड झाली. मेळावा आनंद भवन कोल्हापूर येथे पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक, भागीरथी पतसंस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, उपमहापौर अक्षय जरग, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकाजी कोळटे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात काकाजी कोळटे यांनी राज्यातील पतसंस्थांची सद्यस्थिती, आव्हाने आणि मागण्या मांडल्या. त्यानंतर खासदार महाडिक यांना सहकार रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सौ अरुंधती महाडिक यांनी महिला सक्षमीकरणासाठी 16 वर्षापासून केलेल्या कार्याचा उल्लेख करत सर्वांच्या सहकार्याने फेडरेशनच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडण्याची ग्वाही दिली. भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांनी तरुणांना बचत आणि काटकसर अंगीकारण्याचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमात चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनाही सत्कारण्यात आले. धनंजय महाडिक यांनी देशातील सहकार क्षेत्रात महाराष्ट्राचा महत्त्वाचा वाटा असल्याचं सांगितलं. देशभरातील पतसंस्थांची चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही ठेवींना विमा संरक्षण, यूपीआय वापराची परवानगी आणि गावातील 40 सेवा कामे पतसंस्थांना मिळावी यासाठी पाठपुरावा करणार आहोत. पश्चिम महाराष्ट्रात सहकार प्रशिक्षण केंद्रही उभारावे असे त्यांनी सांगितले. मेळाव्यात फेडरेशनच्या 17 जिल्ह्यातील संचालक, पतसंस्थांच्या महिला पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कोल्हापूरमधील महिला मेळावा जो संपन्न होतोय त्याचं उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करतो. दिवसभर हा कार्यक्रम चालणार आहे. त्याचबरोबर आपल्या फेडरेशनच्या वतीनं जो सहकार रत्न म्हणून पुरस्कार देऊन माझा सन्मान केला त्याबद्दल सुद्धा मी फेडरेशनच्या सर्व पदाधिकारी संचालकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. काकाजी, अतिशय योग्य वेळी तुम्ही हा कार्यक्रम घेतलाय म्हणावं लागेल किंवा अनाहूतपणे तुमच्याकडून हे होत असेल. जसं तुम्ही कृष्णराजची घोषणा केली आणि कृष्णराज प्रदेशवर गेला तसं तुम्ही आज हा मेळाव्याची तयारी तुम्ही महिन्याभर आधीपासून करत होता. 16 तारखेला आता 16 एप्रिलला 16, 17, 18 एप्रिलला दिल्लीमध्ये केंद्र स्तर आणि राज्य स्तरावरील महिला आरक्षणाचं बिल आता पास होणार आहे. म्हणजे विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये 33% आता कंपल्सरी महिला निवडणुका लढवणार आहेत. ते बिल 40 वर्ष आपल्या देशातल्या नागरिकांची मागणी होती, सर्व पक्षांची मागणी होती. प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली ते बिल आता 16 तारखेला येते आणि ते आता 18 तारखेला पास होते. आणि बघा, तुमचा हा मेळावा आणि हे याच महिन्यात होते. हे एक दुग्ध शर्करा योग आहे असं म्हणावं लागेल.